एवढे चकाचक करून टाकलं ना पप्पांनी घर. अरे मशीनवर बघ, मशीनवर. मशीन बघून मला आश्चर्यचकित वाटतं. काहीच नाहीये ना मशीनवर पसारा. सगळं चकाचक कलर. अस्मी भिंती चकाचक केल्यात पप्पांनी तुला परत रंगकाम करायला. भिंतीवर. आणि आला हा घरी आणि सगळीकडे बघतोय. आलो घरी मी. हा बघू विवी. ए विवान कुठे आहे ना तू? घरी आलाय? दमली दमली माझी ताई. ती 1 किलोची पिशवी घेऊन आली आहे. अगं बाई ग, इथून इथपर्यंत. आणि पिशवी बाहेरच आहे. आणि पिशवी बाहेरच आहे. व्हेरी गुड. चला आता आणि या पिशवी. पोहोचलो आम्ही घरी फायनली आमच्या. आणि आता पप्पांनी पाणी वगैरे धुवून सकाळी छान प्यायचं भरलं. सगळं घर स्वच्छ आहे चकाचक. तर थोडं रिलॅक्स होतो. मी चहा घेते आणि पिठी भात गरम गरम करायचं. हो आजीने 2 पिशव्या भरून भरून खाऊ पाठवलाय. तर तीच पिशवी तिने पकडली होती तिच्या खाऊची. आणि विवान बघतोय. घरी आलो आपण. आता संपली सुट्टी. आता अभ्यास सुरू. घरी पोहोचलो आणि पप्पा आले. आणि हे बघा विवानसाठी काय सरप्राईज आहे. शोनू. अरे वा शोनू तुझं प्रमोशन झालं. ढोलकीवरून तबल्यावर आलास. काय जुगलबंदी आहेत. बापलेक वाजवत आहेत आणि ताई नाचते आणि माई बघते. शेकी शेकीची स्टेप कर त्याच्यावर. कर 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 ना. तर आम्ही घरी आलो काल आणि नेक्स्ट डे आमचा पाणीपुरीचा बेत आहे. आणि स्वाती आत्तू आणि अक्षय काका पण आले आहेत. हे बघा आता मी तुम्हाला दाखवते. आणि झटपटवाली पाणीपुरी आहे. रगडा गरम गरम रगडा. पाणीपुरी मिक्स सुहानाचं. पाणीपुऱ्यांचं पॅकेट आत्तूकडे. हा हे बघ पाणी रेडी झालंय. पाणी रेडी. आता पुऱ्या दाखवते. आता पुऱ्या कुठे आहेत? या आहेत पुऱ्या. तर आता आम्ही भेटतो तुम्हाला पाणीपुरी खाताना. तर फ्रेंड्स अशी झटपट अशी पाणीपुरी ठरली पण झटपट आणि बनली पण झटपट. वटाणे आणले, 2 बटाटे घालून उकडवले आणि हे पाणीपुरी मिक्स होतच घरात आणलेलं. अवनीचे पप्पा धावत गेले आणि फटाफट पुऱ्या घेऊन आले. कारण मुलींची फरमाईश होती बाहेर जाऊया पाणीपुरी खायला. म्हटलं नको बाहेर अजिबात सध्या नको, घरीच बनवते पटकन. आणि पार्थ पण आहे आमच्या पाणीपुरी खायला. बघू पाणी घालू. थांब अस्मी थांब, तुझ्या ह्याच्यातच येते. ह्याच्यात देऊ. अरे अशी मी वेस्ट करशील. हे घे बेटा. अशी खाशील. हे बघ अशी खाशील. हॅलो फ्रेंड्स. तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत राणीच्या बागेत. आणि हा काही प्लॅन नव्हता
अचानक स्वाती सांगितलं की आम्ही राणीच्या मी आणि अक्षय काका राणीच्या बागेत जातोय, तर तुम्ही येताय का असं विचारलं. आणि मग आम्ही बोललो हां. आणि अस्मी आता रेडी झालेली आहे. पाठी विवान झोपला आहे. सगळं पसारा पडलाय, भरायचं बाकी आहे सगळं अजून. आणि अस्मी एकदम क्यूटची रेडी झाली. अस्मी इकडे उभी राहा बरं. आणि हे बघा कशी रेडी झाली आमची परी. मस्त हे घातलंय, जीन्स पॅन्ट घातली आहे लेगिन्स सारखी. आणि एक छोटा माझा क्लिप लावलाय छोटूसा ना. निघायचं नाही निघायचं. आता आम्ही भेटतो तुम्हाला राणीच्या बागेत गेल्यावर. निघायचं ये. तर फ्रेंड्स आम्ही निघालेलो आहोत राणीच्या बागेत. आणि शोनू झोपलेला आणि अस्मी दिसतच नाहीये. आणि हशमू नाही दिसत आता. आणि विवानने मला खुशीत घेतलेला. चला आता तू काका तयार झालेत. तर आम्ही आता फटाफट पोहोचतो आणि तुम्हाला ऑन द वे भेटतो. आणि दादा पण भेटला. अस्मू काय करते ग? तर मित्रांनो आता आम्ही राणीच्या बागेत पोहोचलेलो आहोत आणि दादा पण आलेला आहे. दादा आला. दादाचा फोन बघू. आणि आता आम्ही आधी खाऊन घेतो. हसायला आला ग डबा बघून. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत. सगळं आमचं इडली वगैरे सगळं खाऊन झालंय. आणि आता आम्ही जातोय राणीच्या बागेत सगळे ॲनिमल्स बघायला. आणि एवढा एक्साइटेड की त्याने परत इडली खाल्लीच नाही. आरती अतुनी इडल्या बनवून आणलेल्या आणि स्वाती अतुनी विवानसाठी लाल खिचडी. खूप जास्त एक्साइटेड झालंय दादा. आता आम्ही भेटतो तुम्हाला तिकडे ॲनिमल्स बघताना. आणि मी फक्त तयारी करून निघाली कारण मला आयत्या वेळेला फोन केला, वहिनी जाऊया काय आपण. आरती अतू स्वाती अतूने व्हिडिओ कॉल केलेला. मग दोघांनी पोटपूजेची व्यवस्था केली. आणि आता इथून गेल्यावर आम्ही खाऊ खाणार. आणि हा नुसता वस्तू फेकतोय. आणि इथे आम्ही आता येताना जाणार आहोत. आधी आम्ही जातोय राणीच्या बागेत. ये हा मॅप. अस्मी आता सगळे ॲनिमल दिसणार आहेत. हे काय बघायचं आहे? हत्ती. आणि ही आमच्या विवांची सोय झालेली आहे. वाव. स्लॉथ बियर अस्वल बघितला आम्ही.
आणि खूप प्रयत्न करून करून अस्वल दिसला मुलांना. तो एकदम पाठीमागे दगडांच्या मागे जाऊन लपलेला. पण मुलांना कौतुक की बघायचंच आहे बघायचं. जेव्हा त्याने एकदाच उडी मारली तेव्हा दिसला. आणि आता आम्ही इथे वाघ बघायला आलोय. गर्दी बघा किती आहे वाघ बघायला. अरे अरे यार तेल हिला रहा है. इतना अच्छा कितना बड़ा है देखिए. त्याने बघितला का वाघ? कुठे होता जनू? बाबूला एवढी झोप आली आहे. तू कसं बसलाय जाऊन? किती कोपऱ्यात जाऊन झोपलाय. झोपला बघ तो. आता आम्ही आलोय आतमध्ये. गोवा मरीन लाईफ बघायला दाखवते. फायनली आम्ही आता बाहेर आलो. म्हणजे अक्षरशः थकलो. श्रेया, सावनी आणि अस्मीला अजून बघायचं होतं. क्रोकोडाईल दाखव, ते बर्ड्स दाखव. तर आणि हा पण होता पण याने खूप साथ दिली. एकदाच ओरडलो ह्याला आता पप्पांकडे नेऊन सोडायचं. तेव्हापासून सोडणार आहे. आणि आता आम्ही निघालोय आणि आता पोहोचतोय दादरला. 3 ऑप्शन ठरलेले. एक मार्तंड मिसळ, एक लाडू सम्राट आणि मग शेवटी म्हटलं आपण सगळ्यांना सोयीस्कर आहे असं दादरला जाऊया. लालबागला उतरण्यासारखं नाही आहे. परत इथून काहीतरी करावं लागेल साधन. तर दादरला जर बघ उभं राहायचं त्याला बघ. आणि दादरला उतरलो तर दादरवरून मग आम्हाला सेंट्रलवाले वेस्टर्नवाले सगळे आपापल्या मार्गाला जाऊ शकतील. इथे मुंबईमध्ये आलं ना की इकडचं कन्स्ट्रक्शन बघायलाच खूप छान वाटतं. अवनी म्हणते मुंबादेवीला आलेलो तेव्हा अवनी म्हणते अरे आई मला असं वाटतं आपण राजा महाराजांच्या काळात आलोय. म्हटलं हा राजा महाराजांच्या काळातच आलो. तर आता आम्ही दादरला पोचतो, नाश्ता करतो आणि मग ट्रेन पकडतो. तरी आतू सांगत होती इथून आपण बीचवर जाऊ शकतो गिरगाव चौपाटीला. काही नेलंच नाही त्यांच्यात. पण संपला स्टॅमिना. तर अचानक असं आतूला सांगितलंय कुठला तरी एका शनिवारी लगेच फोन कर आणि अचानक ठरव मग आपण ॲक्वेरियमला जाऊया. आता बघू. हे अचानक भयानक ठरलेलंच पटकन घडून आलं. आता दादरला पोचतो. अर्धे दुसऱ्या टॅक्सीत गेलेत आणि आम्ही इकले आहे. बघ 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 कसा कळ काढतोय. चलो बाय कर. बाय बाय. आली तुझी ऑर्डर. इथं विवान उठलाय बरोबर. मेन्यू ऑर्डर केलेला तो आल्या बरोबर विवान उठला.
लबाड पावभाजी आलेली आहे. आणि सगळे मन मुग्ध झाले त्याचा. हॅपी ॲनिव्हर्सरी ताई अँड भाऊजी. आणि आज म्हणजे उद्या ॲनिव्हर्सरी. तर आजच आम्ही केक कापतो आतूच्या आणि भाऊजींच्या ॲनिव्हर्सरीचा. आणि चिल्लर पार्टी केवढी. हॅपी ॲनिव्हर्सरी. असेच हसत आनंदात राहा. आणि दोघांनी फोटो घ्या. कधी काढला आतूने त्या ड्रेसवर फोटो. कापलं मी भरवते हे देऊ. धन्यवाद. हॅपी ॲनिव्हर्सरी. आई काय करतेस? काय नाही, आता आलो घरी. आता जेवणाची तयारी. पप्पा ऑफिसमधून आले आणि आम्हाला स्टेशनला भेटले. आणि आम्ही येता येता मस्तपैकी भिजलो बाईकवर. विवानने रुमाल बांधला विवानला, तर त्याने 2 वेळा ओढून टाकला. ते शेवटी डायपर होतं, ते डायपर लावलं त्याला. तर बघतोय हसतोय. आणि त्या डायपरमुळे त्याचं डोकं भिजलं पण नाही. आणि आता पावसातून आलोय. मस्तपैकी गरम गरम शेंगदाणे भाजले आणि चहा होते. आता शेंगदाण्याची न्याहारी करतो आणि चहा पितो. आणि मग पिटी बाम. तर आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि उद्या आम्ही जाणार आहोत. एक एक्साइटमेंट आहे मुलींची. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.